बघा रे, वर असेल तरी याला उंदरासारखी लपायची सवयच आहे. त्या दिवशी तर हा माळ्यावर लपून बसला होता. वरती जरा जपून जा हं, अलगद पाय ठेवा. मुलं माळ्यावर चढू लागली. आता मला वाटू लागलं आज आपण सापडणारच. मी अजूनच बारीक बारीक होऊन भाताच्या कणगीमागे लपून बसलो. पण जसं बेडकेला कितीही बारीक व्हायला सांगितलं तरी बैल बेडकी होत नाही, तसंच मला वाटलं आपण आता वाचणार नाही. श्याम, चल ना रे, सगळी मुलं म्हणू लागली. ती मुलं जवळ येऊन मला ओढू लागली. पण किती झालं तरी परक्यांची मुलं, ती फार जोर करत नव्हती. हळूहळू ओढ थांबू लागली. काकू, श्याम काही येत नाहीये, हलत नाहीये. बघू देत कसा येत नाही. कुठे आहे कार्ट? तुम्ही इथेच थांबा, असं म्हणून आई वर आली. आईने माझा हात धरला आणि मला फरफटत ओढून घेऊन जाऊ लागली. तरी मी हट्टाने बसूनच होतो. एका हाताने ती मला ओढत होती आणि दुसऱ्या हाताने मला मारू लागली. तुम्ही हात धरा, ओढा, मी मागे येते. सगळी मुलं मला ओढू लागली. नको आई, मारू नको. आई, आई, मेलो. मी रडू लागलो. आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात 2-4 वेळा बुडवले तरच तू शहाणा होशील. नाकात तोंडात पाणी जाऊ दे. उठ. अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत का? सगळे मला ओढत पोहायला घेऊन गेले. उडी मारली. मला पाण्यात सोडलं. मी पाण्यातून वर आलो, घाबरलेलो. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकात तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. पोहून झाल्यावर मी घरी आलो. घरात जाऊन थोडा रागावून बसलो. जेवण वगैरे झालं. जेवायला बसली तेव्हा तिने मला हाक मारली. श्याम. मी जवळ गेलो. म्हणालो काय? ती दह्याची कोंडी घे. पण मला काही नको होतं. सकाळी मार 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 मारलं. माझ्या अंगावरचे वळ अजून उठलेलेच होते आणि आत्ता तेलाची वाटी घेऊन ते लावतेस? काही नको मला. आईने तेलाची वाटी आणली आणि माझ्या अंगाला तेल लावायला सुरुवात केली. मी काही बोललो नाही, रडलोही नाही. जगाने तुला भित्रा म्हणावं असं मला नको. माझ्या मुलांचा कोणी नावं ठेवू नयेत म्हणूनच मी त्याला मारलं. श्याम, तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर मी सहन करणार नाही. माझा केला तर माझ्या मुलांनी सहन करावा का? जर माझी मुलं उभी राहिली तरच मी त्यांची खरी आई आहे. तेव्हा मला समजलं, माझ्या आईला धिटाईची मुलं हवी होती, भित्री नाही.